लोकशाहीचा गळा घोटणार असाल तर कामकाजावर बहिष्कार टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं मत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलंय। इतकंच नाही तर राहुल गांधी हे प्रखरपणे भूमिका मांडत असल्यानं त्यांचा बगल देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले। तर देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीबाबत ते यावेळी बोलत होते। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत। सर, काल मुख्यमंत्र्यांची मुलाखत जयंत पाटील यांनी घेतलेली होती। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलंय की केंद्रामध्ये जर शरद पवारांसारखा प्रगल्भ विरोधी पक्षनेता असता तर काम करण्यामध्ये अर्थ होता। एकंदरीत काँग्रेसच्या नेतृत्वाला कुठेतरी दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न आहे। नाही, यांच्या सांगण्यावर आमचं स्थान ठरत नाही। देशामध्ये राहुल गांधी जर प्रश्न विचारत असतील, ह्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत असतील, तर त्यांना ते मिरच्या लागणार आणि त्या लागू द्या। देशाच्या बद्दल प्रश्न आहे, कोण अदानी अख्ख्या देशाचा मालक बनवायला निघालेत, कोण अंबानी अख्ख्या देशाचे मालक व्हायला निघालेत। कुठे चाललंय आमचं हे देश, कुठे चाललाय? ह्याला लोकशाही म्हणतात का? लोकशाहीचा अर्थ असा होतो की जे वरचं हे आहे, सरकार आहे, वरचे जे पावर आहेत त्याचे फायदे गरिबापर्यंत जायला पाहिजे, खालच्या थरापर्यंत पोहोचायला पाहिजे। हे तर उलट चाललंय। त्यामुळे जर राहुल गांधी आज देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून देशाच्या महिलांविषयी प्रश्न विचारतात आहेत, ते बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारतात आहेत, ते यांच्या जे निकृष्ट पद्धतीने जे प्रशासन चाललंय त्याच्याबद्दल विचारतात आहेत, ते चीन घुसलंय तिकडे 37 किलोमीटर आतमध्ये, हे आता मान्य केलं। पूर्वी तर मान्य करत नव्हते, हे स्वतः राजनाथ सिंगांनी मान्य केलंय। आता याबद्दल जर प्रश्न विचारले तर त्यांना तो हे असं तो त्यांचा प्रश्न झाला। राहुल गांधी एकंदरीत जी प्रखरपणे भूमिका मांडत आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडून केल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चित्रन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।